नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं, हो मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ की आता या 3 उपायांमुळे शेवटच्या 30 दिवसात सोयाबीनचं उत्पादन हे एकरी 5 क्विंटल 100% वाढणार। पण असे कोणते ते 3 उपाय आहेत की ज्या 3 उपायांचा वापर केल्याने आता शेवटच्या 30 दिवसात एकरी 5 क्विंटल 100% सोयाबीनचं उत्पादन वाढणार। तर हे 3 उपाय जाणून घेण्यासाठी आणि या 3 उपायांचा वापर करून आपलं सोयाबीनचं उत्पादन हे एकरी 5 क्विंटल शेवटच्या 30 दिवसात वाढवण्यासाठी या ठिकाणी आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर हा व्हिडिओ आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा। आता शेअर करण्यासाठी आपण काय करा, पर्सनल व्हॉट्सअप नंबर, व्हॉट्सअप ग्रुप, टेलिग्राम ग्रुप, फेसबुक, इंस्टाग्राम, स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून लिंक शेअर करा। आता सबस्क्राइब आपलं राहिलं असेल तर प्रत्येक कास्तकार बांधवाला शेतकरी मित्राला मी आता हात जोडून विनंती करतो की बघा, शेतकरी मित्रांनो आणि कास्तकार बांधवांनो, आपल्या सर्वांना काय केले, मी आपलं मानले। आता मी जर आपलं मानले तर आपण सुद्धा मला आपलं मानान पटापट सबस्क्राइब करून घ्या। सबस्क्राइब करण्यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राइबच्या किंवा मराठीतील सदस्य व्हायच्या ऑप्शनला टच करा। एवढं केलं की त्यानंतर रंग बदलून बाजूला घंटी येईल बघा, या घंटीला टच करून ऑल या नोटिफिकेशनला ऑन करा। यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ या ठिकाणी आपणास कंटिन्यूअस मिळत राहील। तर बघा मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ मी आणलाय की बाबांनो, शेवटच्या 30 दिवसात जर या 3 उपायांचा आपण वापर केला तर या 3 उपायामुळे शेवटच्या 30 दिवसात आपलं जे सोयाबीनचं उत्पादन आहे ते एकरी 5 क्विंटल वाढणार। मग आपल्याला आपलं उत्पादन शेवटच्या 30 दिवसात या ठिकाणी 5 क्विंटलनं वाढवायचंय का? मग जे मी 3 उपाय सांगतो या 3 उपायांचा वापर करा। जे कास्तकार बांधव या 3 उपायांचा वापर करतील 100% त्यांचं उत्पादन शेवटच्या 30 दिवसात एकरी 5 क्विंटल वाढणार आहे। आणि शेवटच्या 30 दिवसात जर उत्पादन एकरी 5 क्विंटल वाढलं तर 100% एकरी 20 क्विंटल या वर्षी उत्पादन घेण्याचा आपला मार्ग होणार मोकळा। मग ज्यांना एकरी 20 क्विंटल उत्पादन घ्यायचे त्यांनी या 3 उपायांचा वापर करून शेवटच्या 30 दिवसात 5 क्विंटल उत्पादन वाढवा, ज्यामुळे एकरी 20 क्विंटल उत्पादन घेण्याचा मार्ग होईल आपला मोकळा। आता हे 3 उपाय कोणते ते समजावून सांगतो। तर बघा मित्रांनो, यापैकी पहिला उपाय, तर पहिल्या उपायामध्ये आपल्याला काय बघायचं मित्रांनो, सिंचन व्यवस्थापन, म्हणजे आपल्या भाषेमध्ये पाण्याचं व्यवस्थापन, इंग्रजीमध्ये वॉटर मॅनेजमेंट। तर या ठिकाणी लक्षात घ्या, आपलं पीक सोयाबीनचं आहे, या पिकाला पाणी शेवटच्या 30 दिवसात अत्यंत गरजेचं असतंय। आणि आपल्या पिकाला पाणी जर व्यवस्थित पोहोचलं तर त्याच्या शेंगा टरारून फुगत्यात आणि त्याच्यामध्ये असणारा सोला सुद्धा मोठा होतो, वजनदार भरतो, पण यासाठी आवश्यक आहे पाणी। आता आपण सर्वस्वी समजा या ठिकाणी ढगांवरती अवलंबून असलो तर ढगांचं काय लहरी पण आहे, गॅरंटी सांगता येत नाही। म्हणून या ठिकाणी शेतकरी मित्रांनो एकच काम करायचं, जर आपल्याकडे विहिरीची सोय, जर आपल्याकडे बोरवेलची सोय, नाहीतर दुसरं कोणतं आपल्याकडे त्या ठिकाणी सिंचनाचं व्यवस्थापन असेल तर एकच काम करायचं मित्रांनो की या ठिकाणी शेवटच्या 30 दिवसात कंटिन्यूअस पाणी आपल्या पिकाला द्यायचं आहे। म्हणजे लक्षात घ्या, जर आपल्याकडे पाण्याची सोय तर पाणी देत राहायचं, फक्त लय भारी जमीन आहे समजा तर त्या जमिनीमध्ये काय करायचं मित्रांनो, पाणी कमी द्यायचं, थोडी उघाड पडू द्यायची। पण जिथं हलकी जमीन आहे, जिथं मुरमाड जमीन आहे, जिथं मध्यम जमीन आहे, कंटिन्यू शेवटच्या 30 दिवसात पाणी द्या, काहीच प्रॉब्लेम होणार नाही। आणि अशा परिस्थितीमध्ये मित्रांनो जर आपल्या पिकाला व्यवस्थित पाणी मिळालं, पाण्याचा ताण पडला नाही तर मान 100% वाढणार, प्रत्येक फूल शेंगात रूपांतरित होऊन प्रत्येक शेंग लांब होणार, त्या शेंगेमधील असणारा सोला त्या ठिकाणी मोठा होणार आणि त्या सोल्याचा आकार मोठा झाला की 100% लक्षात घ्या
आपलं उत्पादन एकरी 2 ते 3 क्विंटल इथं वाढल्याशिवाय राहणार नाही। हा झाला पहिला उपाय। आता दुसऱ्या उपायाचा विचार केला तर दुसरा उपाय कोणता आहे मित्रांनो? फवारणीचा। लक्षात घ्या, ज्यांनी फक्त एकच फवारणी आतापर्यंत पिकावरती केली त्यांना काय करायचंय मित्रांनो, या ठिकाणी दुसरी फवारणी जरा मजबूत घ्या, हेवी घ्या। इथं कोरायझन ॲम्प्लिगो नाही तर आणखीन एखादं क्वालिटीचं कीटकनाशक असेल आणा, 100% फवारून घ्या। या कीटकनाशकासोबत जबरदस्त एक बुरशीनाशक आणि त्याच्यासोबत 0050 चा वापर करायचा। का करायचा? तर 0050 मध्ये 50% पोटॅश असते, 0% नायट्रोजन, 0% फॉस्फरस असते आणि पोटॅशचं काम काय असते? शेंगाचा आकार वाढवायचा, सोल्याचा आकार वाढवायचा, सोला भरीव करायचा, ज्यामुळे वजनदार सोला आपल्याला या ठिकाणी मिळणार। म्हणून लक्षात घ्या मित्रांनो, इथून पुढे आता एकच फवारणी होणार असेल, ज्यांची फक्त ही दुसरी फवारणी त्यांनी एकच काम करायचं मित्रांनो। काय काम करायचं? तर कोरायझन किंवा ॲम्प्लिगो किंवा तिसरे एखादं जबरदस्त क्वालिटीचं मित्रांनो कीटकनाशक घ्यायचं, त्याच्यामध्ये बुरशीनाशक मिसळायचं आणि त्याच्यामध्ये मित्रांनो 0050 या विद्राव्य खताचा वापर करायचा आणि फवारणी करून टाकायची। 0050 चा वापर किती करायचा? तर 0050 या विद्राव्य खताचा वापर 15 लिटरला 100 ग्रॅम करा। बस एवढं केलं तर मित्रांनो तुमच्या उत्पादनामध्ये भरीव वाढ होणार आणि एकरी 5 क्विंटल जे शेवटच्या 30 दिवसात उत्पादनाला वाढ ती पण पूर्ण होणार आणि एकरी 20 क्विंटल सोयाबीनचं उत्पादन सुद्धा या ठिकाणी तुम्हाला मिळणार। आता तिसरा उपाय मित्रांनो, आता तिसऱ्या उपायाचा विचार केला तर लक्षात घ्या मित्रांनो, तिसऱ्या उपायामध्ये काय करायचं? तत्पूर्वी एक राहून गेलं तेवढं सांगतो। तर लक्षात घ्या मित्रांनो की आपण आता हे सांगितलं की ज्यांची दुसरी फवारणी राहिली होती, ज्यांच्या 2 फवारण्या झाल्या, 0050 काय आणखीन दिला नाही, त्याने हलकी फवारणी घेऊन टाकायची मित्रांनो। त्या 0050 मिसळून तुम्ही त्या ठिकाणी इमामेक्टिन, बेंझाइड, क्लोरोपायरी काय पण एक हलकी फवारणी घेऊन टाका मित्रांनो। आणि एक गोष्ट लक्षात घ्या की नुसती 0050 ची फवारणी घ्यायला माणूस कटाळा करते, मग अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला काय करायचं मित्रांनो, या ठिकाणी हलकी फवारणी घ्यायची। आणि हलक्या फवारणीमध्ये काय करायचं मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, पेट्रोलचा खर्च तेवढंच लागणार आहे। 0050 निसता एकटा जरी फवारला तरी, म्हणून मित्रांनो चलता चलता 1500 रुपये गेले, हलकी फवारणी घेऊन टाका। उरली सुरली किडींची जी समस्या ती निघून जाईल आणि मित्रांनो आपल्या डोक्याचा हेड्या कमी होऊन जाईल। ज्यांची ही तिसरी फवारणी आहे त्यांच्यासाठी सांगणे माझं, या ठिकाणी तुम्ही आळीची वाट न बघता हलकी सालकी एक फवारणी घेऊन टाका, पण 0050 मात्र आवर्जून वापरा। आता तिसऱ्या उपायाचा जर विचार केला तर मित्रांनो आपल्याला काय करायचं की शेतामध्ये पक्षी थांबे तयार करायचे। तो लक्षात घ्या मित्रांनो, हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे किंवा आपण हे करीतच नाही, तर आपल्याला काय करायचं, एकरी 20 पक्षी थांबे तयार करायचे। आता एकरी 20 पक्षी थांब्यांचा विचार केला तर तुम्हाला समजावून सांगतो मित्रांनो। आता पक्षी थांब्याचं काय काम असते, 4.5 फुटाची एक उंच काठी घ्यायची मित्रांनो, अशा पेनीसारखी, आणि त्याच्यावर 3 ते 3.5 फुटाची आडवी फळी त्या ठिकाणी जी आहे मित्रांनो खिळ्यामध्ये मारायची। आणि ही मारल्यानंतर मित्रांनो टीचा आकार तयार होईल, अशी जवळपास 20 टी एका एकरामध्ये लावून टाकले तर मित्रांनो एका टीवर दिवसभरात कमीत कमी तुम्हाला सांगतो जी पक्ष्यांची रेलचेल जर तुम्ही बघितली तर या 20 गुणिले तुम्हाला सांगतो 100 पक्षी तर दिवसभरात आरामशीर येताल जाताल, म्हणजे 20 गुणिले 100 म्हणजे 2000 पक्षी। आता 2000 पक्ष्यांचा विचार केला तर तुम्हाला समजावून सांगतो मित्रांनो, या ठिकाणी एक पक्षी दिवसाला 10 आळ्या 10 कीटक तर 100% खातो। 2000 गुणिले 10 म्हणजे 20,000 महिन्याला 6 लाख, म्हणजे मित्रांनो लक्षात घ्या मित्रांनो या ठिकाणी किती कीड संपायली। एक तर ह्या वेळेसची कीड संपायली म्हणून यंदाचं उत्पादन वाढणार, पण ही कीड जर आपण नाही संपवली तर ह्यांच्या पुढच्या पिढ्या येणार, ह्या पुढच्या पिढ्या पण डोसक्याला हेडॅक देणार। मग हे सगळं रोखायचं असेल तर मित्रांनो अशा टीवर जर आपण त्या ठिकाणी पक्ष्यांना येण्यासाठी पक्षी थांबे तयार केले तर मित्रांनो 0 रुपयामध्ये तुमच्या या वेळेसच्या किडीचा नायनाट होऊन समोरच्या पिढ्या उद्ध्वस्त होतील। उद्ध्वस्त म्हणजे आपल्या नाही बरं का, ते किडींच्या आणि आळ्यांच्या। त्याच्यामुळे काय होणार मित्रांनो की आपल्या पिकांवरती जे उत्पादन घटीचं संकट या किडीमुळे असते ते 100% संपणार। आणि हा उपाय कशामुळे मला आवडतो मित्रांनो की या उपायामध्ये कसल्याही प्रकारचा जोखीम नाही, रिस्क नाही, काहीच नाही, डोक्याला हेडॅक नाही। बस यंदाचे पक्षी थांबे काढून टाका, पुन्हा पुढच्या वर्षी वापरा। म्हणजे जो उपाय तुम्हाला सांगतो 0 बजेटचा त्याचा वापर करा। मला माहिती आहे तुम्ही हे केलं आणि त्या ठिकाणी ह्या 20 काट्या जर उभ्या केल्या टी आकाराच्या, लोक तुम्हाला हसणार, लोकांना दुसरं कामच कोणते ते हसतच राहणार। म्हणून लोकांचा विचार सोडून द्या मित्रांनो, त्यानं जर आयुष्यात 20 क्विंटल उत्पादन एकरात घेत असलं त्याचं ऐकू, त्यानं नसल घेतलं तर मग त्याचं कशाला ऐकायचे। जर तुम्हाला वाटते की बाबा जगामध्ये आपलं नाव व्हावं तर एक गोष्ट लक्षात घ्या की मॅड पीपल्स क्रिएट हिस्ट्री, म्हणजे काय लक्षात घ्या की वेडे लोकच इतिहास निर्माण करतात आणि आपल्याला लोकांनी केले ते नाही वापरायचं, आपल्याला लोक बघतील असं करायचंय। म्हणून मित्रांनो जे अमेरिकेत पक्षी थांबे तयार होतात, अमेरिकेत पक्षी थांबे वापरले जातात, ब्राझीलमध्ये वापरले जातात, अर्जेंटिनात वापरले जातात, मग आपल्याकडे का नाही बरोबर वापरले जातात? आपण फक्त एका गोष्टीला घाबरतो ते म्हणजे लोक हसतील, ह्याच्यासाठीच मित्रांनो आपलं आयुष्य त्या ठिकाणी अडचणीत आले। लोक काय म्हणतील कसं म्हणतील सोडून द्या, लोकांना
पिकांचं डायरेक्ट तुम्ही आजच्या आज काय करा मित्रांनो, 20 उभ्या काट्या 20 आडव्या काट्या खिळ्यात मारा, उद्याच्या उद्या लावून टाका. तुम्ही एवढं केलं तुम्हाला सांगतो या एका उपायामुळे तुमचं 1 ते 1.5 क्विंटल उत्पादन वाढेल. पाण्याच्या व्यवस्थापनामुळे 2-2.5 क्विंटल, त्याच्यानंतर किडीच्या प्रादुर्भावाला कमी केलं तर तिथं 2-2.5 क्विंटल, आणि ह्याच्यामुळे एखादं क्विंटल म्हणजे ओव्हरऑल आपलं शेवटच्या 30 दिवसामध्ये मित्रांनो 5 क्विंटल उत्पादन वाढणार आहे. आणि एवढं उत्पादन वाढलं तर मला सांगा एकरी 20 क्विंटल उत्पादन घेण्याचा जो आपला मनसुबा आहे तो कोणी रोखू शकतो? अजिबात नाही. म्हणून मी काय म्हणतो, सोयाबीनचं उत्पादन एकरी 20 क्विंटल जर घ्यायचं असेल तर शेवटच्या 30 दिवसात 5 क्विंटल उत्पादन वाढीच्या या उपायाचा वापर करा. याचा वापर केला तर तुम्हाला 100% सांगतो मित्रांनो, एकरी 5 क्विंटल उत्पादन शेवटच्या 30 दिवसात आणि एकरी 20 क्विंटल उत्पादन ओव्हरऑल सोयाबीनच्या पिकातून घेण्यापासून कोणी आपल्याला रोखू शकणार नाही. तर मित्रांनो, ही माहिती, हा उपाय आपल्याला कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा. मला वाटते मी जी माहिती दिली ती तुम्हाला त्या ठिकाणी पटण्यासारखी आहे, पण याच्यामध्ये काही मला वाटते अवघड पण नाही, सोप्या गोष्टी करून बघा. या 3 उपायामुळे 100% शेवटच्या 30 दिवसात एकरी 5 क्विंटल सोयाबीनचं उत्पादन आणि ओव्हरऑल 20 क्विंटल उत्पादन होण्यापासून कोणी वंचित आपल्याला करू शकणार नाही. तर मित्रांनो, हा जो व्हिडिओ आहे तो जर तुम्हाला मनापासून आवडला असेल तर जरूर लाईक करा, जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा. आणि त्याचबरोबर मित्रांनो, शेअर करण्यासाठी पर्सनल व्हॉट्सअप नंबर, व्हॉट्सअप ग्रुप, टेलिग्राम ग्रुप, फेसबुक, इंस्टाग्राम, स्नॅपचॅट या सोशल मीडिया साधनांचा वापर करून जरा लिंकला शेअर करा. आता आपलं सबस्क्राईब नेहमी राहते, आताही राहिलं असेल तर मित्रांनो हात जोडून प्रत्येक मायबाप कास्तकार बांधवांना, शेतकरी मित्राला मी विनंती करतो, मायबाप कास्तकार बांधवांनो, शेतकरी मित्रांनो, आपल्या सर्वांना मी आपलं मानले, आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच मानणार. आणि जर आपण देखील मला आपल्या घरातील सदस्य मानत असाल तर घ्या सबस्क्राईब करून. यासाठी व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूने दिसणाऱ्या लाल रंगात सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्याच्या ऑप्शनला टच करा. त्यानंतर रंग बदलून बाजूला घंटीला टच करून ऑल नोटिफिकेशनला ऑन करा. यामुळे ना प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील. तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार.